नमस्कार. कामगार विभागातर्फे एक महत्त्वाची बातमी आहे. तर पाहू शकता की महाराष्ट्रामध्ये घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जीवित नोंदणी व घरेलू कामगारांना संसारोपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्यासाठी आता शासनाने मान्यता दिली आहे आणि या संदर्भातले हे परिपत्रक देखील पाहू शकता. तर या परिपत्रकानुसार महाराष्ट्रामध्ये जे घरेलू कामगार आहेत तर अशा कामगारांसाठी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे त्यांची नोंदणी करण्यात येऊन घरेलू कामगारांसाठी पाहू शकता की मृत घरेलू कामगारांच्या कायदेशीर वारसास 2,000 रुपये अंत्यविधी सहाय्य देण्यात येते. तसेच प्रसूती लाभ व महिला घरेलू कामगारांना 2 अपत्यापर्यंत 5,000 रुपये इतकी मदत देण्यात येते. तसं लक्षात घ्या, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10 लाखापेक्षा अधिक घरेलू कामगार कार्यरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता 4/1/2024च्या जे परिपत्रक होतं, मागणीपत्रक होतं, त्याद्वारे नोंदणीकृत असलेल्या घरेलू कामगारांना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्या धर्तीवर संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला होता आणि या प्रस्तावास आता मान्यता देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती या परिपत्रकामध्ये देण्यात आली आहे. तर लक्षात घ्या, यामध्ये सदर वाटप तातडीने होण्यासाठी विकास आयुक्त यांनी कार्यपद्धतीने आवश्यक ते आदेश निर्गमित करावे अशी सूचना येथे देण्यात आल्या आहेत. तर घरेलू कामगार तर यांना आता गृहोपयोगी वस्तू संचामध्ये पुढील वस्तूंचा समावेश असणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण यादी देण्यात आली आहे. तर या एकूण 30 प्रकारचे जे साहित्य आहे, या साहित्याची वाटप घरेलू कामगारांसाठी केले जाणार आहेत. यामध्ये ताट असेल 4, वाट्या 8 प्रकारामध्ये असतील, त्यानंतर पाण्याचे ग्लास 4. तर अशा प्रकारे हा जो संच आहे एकूण 30 वस्तूंचा संच आता घरेलू कामगारांसाठी देखील वाटप केले जाणार आहे. तर लक्षात घ्या, सदर वाटप जलद गतीने होण्यासाठी लाभार्थ्यांच्या सोयीस्कर दृष्टिकोनातून कामगार आयुक्तांच्या जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांमार्फत करण्यात यावी. तर लक्षात घ्या, तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सदरच्या ज्या वस्तू आहेत यांचं वाटप होणार आहे अशा प्रकारची माहिती संपूर्ण GR मध्ये देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची योजना इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि